कोणीतरी येत, दरवाजा लावलाय की नाही बघितलं, बाकी काही नाही. छान आहे. एक वेगळी साडी 15 वर्षापूर्वीची. किती छान आहे ना ह्याचा पदर. मस्त आहे. सूत तर एवढं सुरेख आहे ना, खूप सुरेख आहे. तर आता नेहमीच आवडीचं काम. बाहेर जायचं असलो की नेहमीप्रमाणे आपले आवडीचे काम. तुम्ही म्हणणार रोज रोज काय दाखवता, हेच हेच हेच. सहजपणे तुमच्याही नजरेत हे बसू दे आणि तुम्हालाही इतक्या सहजपणे या सर्व गोष्टी कराव्याशा वाटू देत. आपण जेव्हा सोशल मीडियावर रील्स बघतो तेव्हा आपल्याला तसं वागावंसं वाटतं का नाही? तसं आहे ते. बघून 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 आपल्यालाही असं वाटतं की आपणही असं करूया का? इतकं इझी आहे का सगळं? हो, खूप इझी आहे सगळं. बघा किती छान वेगळा फरक पडला. फार लावायचं नाही काहीतरी. तरुण पोरं पोरी लावतात तसं, पोरी लावतात तसं थोडंसं लावायचं. आणि हे महत्वाचं आहे काम. ह्याच्यामुळे ओठ फुटत नाहीत अजिबात. नाही तर गार वारं लागून आणि थंडी लागून ओठ फुटतात. विषय संपला हा आमचा मेकअपचा. आता आपल्या गप्पा नेहमीप्रमाणे आवडीच्या. हे एक मला फार आवडतं हो असं करायला. फार आवडतं हे. तुम्हाला माहिती आहे का, माझ्या काही मैत्रिणी आहेत. काही मैत्रिणी आहेत त्या कुमारिका आहेत, म्हणजे त्यांनी लग्नच नाही केलं. पण त्यांच्याकडे बघून कधीही असं वाटत नाही की त्यांनी लग्न केलं नाही. त्या अशा अगदी अशाच राहतात. सगळं मस्त दिसतात, छान राहतात. आणि कुठल्या कार्यक्रमाला जायचं असेल, हळदी कुंकू वगैरे, तर अशाच नटून येतात मस्त मस्त. छान वाटतं आम्हाला. तसंच आमच्या काही मैत्रिणी आहेत, त्यांचे मिस्टर नाही आहेत आता, त्यासुद्धा आहेत तशाच अशा मस्त मस्त नटून येतात. म्हणजे आम्ही एकमेकींचं बघतो, आज तू काय घातलं, तू काय घातलं, असं. म्हणजे थोडक्यात हे आता फक्त ज्वेलरी झालेली आहे. फक्त हा एक अलंकार आहे. आपल्याला आवडतो फॅशन म्हणून हे सगळं आता घालायचं हळूहळू. वय बदललं की विचारही बदला. परिस्थिती जशी बदलेल तशी मनस्थिती सुद्धा बदला. थोडक्यात काय सांगायचंय मला. आणि मैत्रिणी अशा दिसल्या की असं म्हणायचं नाही, हे काय घातलेस तू, हे कशाला घातलेस, असं नाही म्हणायचं. उलट म्हणायचं, अगं चल आणि सुंदर सुंदर आलेत अशा वस्तू आपण विकत घेऊया. म्हणजे तिचं असं मॉरल वाढवायचं. म्हणजे तिला असं म्हणायचं नाही, तू का घातलंस हे. तो काय घालायचा अधिकार फक्त आपल्यालाच दिलाय का? नाही, ते एक ज्वेलरी आहे. ह्या सर्व गोष्टी आता जर तुम्ही सिरियलमध्ये, पिक्चरमध्ये, टी व्हीमध्ये, सिनेमेमध्ये हे सगळं तुम्ही बघता ना, मग ते काय खरं असतं का? नाटकच आहे ना. मग तुम्ही काय म्हणणार, ते नाटक असतो, ते नाटक असतं. मग आपला हा जीवन हा एक रंगमंचच आहे. ह्या नाटकातच आपण काम करतोय ना. मग तसं राहायचं. माणसाने माणसाशी माणसा सम वागणे. परवा सहज आमच्या गप्पा. आता हल्ली काय होतं की सगळ्या ठिकाणी आपण भिशी, भजन किंवा आणि कुठल्या ह्यानी निमित्ताने एकमेकी गप्पा मारायलाच बसतो आपण. जेव्हा त्यावेळेला एक विषय निघाला की म्हणजे एक बायकांचा आवडीचा विषय हा असतो लग्न जमवणे, है की नाही. खूप जास्त आवडीनं त्या लग्न जमवत असतात. हल्ली लग्न जमवण्यापेक्षा लग्न कुणाकुणाची तुटली, डिवोर्स, ह्या विषयावरच्या खूप गप्पा चालू आहेत सगळीकडं.
म्हणजे तो असा ना कॉमन झालाय. ह्याचा डिवोर्स झाला, त्याचा डिवोर्स झाला. परवा आम्ही एका लग्नाला गेलो होतो, ते दुसरं लग्न होतं आणि ती मुलगी एवढी सुंदर आणि एवढी छान. लग्नात ती वाढायलाच आली पटकन. घरगुती लग्न झालं, कारण की कसं की यादी पे शादी झाली. आणि मस्त वाटलं आम्हाला ते, की छान इतकं तिनं छान एन्जॉय केलं ते सगळं. आणि मग लगेचच बाकीच्या मैत्रिणींनी, आणि एखादी अशी मुलगी आहे का माझ्या भाच्याला पाहिजे, भाच्याचं आधीचं झालं होतं ते मोडलं, असं सगळं चाललंय. आणि सहज त्यातनं विषय निघाला की हल्ली वयानं मुली सगळ्याच लग्नाच्या मोठ्या आहेत. ही तुम्हाला एवढी लहान वयाची कुठं मिळाली, असं विचारलं सगळ्यांनी त्या माझ्या मैत्रिणीला, जिच्या मुलाचं लग्न झालं तिला. ही कुठे मिळाली तुम्हाला एवढी लहान, एवढी ही, असं. तर सगळीकडे काय झालंय की मुली शिक्षण, नोकरी ह्याच्यामुळे वयानं आहेत जास्त, मोठ्या आहेत. आणि मग तोपर्यंत, आणि मग वयानं मोठ्या होतात, त्यांचे पगार जास्त असतात, त्यांचे शिक्षण जास्त असतात, त्यांच्या अपेक्षा जास्त असतात. मुलींच्याही अपेक्षा आता वाढलेल्या आहेत ना, मग त्या अपेक्षेला पुरेशी पडणारी पिढी नाही आहे, मुलं नाही आहेत. आणि पहिल्यापासून आपल्या डोक्यात एक असं आहे की मुलगा हा मुलीपेक्षा सगळ्या दृष्टीने सरस पाहिजे, वयानेही सरस पाहिजे, सगळ्या दृष्टीनेही सरस पाहिजे, फायनान्शियली सरस पाहिजे. म्हणजे एक माणूस म्हणून तो कसा आहे ह्याच्यापेक्षा त्याच्याकडे गाडी आहे का, बंगला आहे का, त्याची इस्टेट किती आहे, घरी कोण कोण आहे, हे सगळं बघूनच लग्न. आणि तो कुठे आहे का, आम्हाला कुठल्या गावात आहे. मुली स्वतःची नोकरी सोडून दुसऱ्या गावात जायला तयार नाहीत. तर त्यामुळे कसं झालं की मुलींच्या अपेक्षा वाढल्या. त्यामुळे पूर्वी कसं मुलींची पटापट लग्न व्हायची, आता कमी वयाच्या मुली लग्नच करत नाही आहेत. अगदी त्या कमी शिकलेल्या जरी असल्या, अगदी तुम्हाला सांगते, परवा एक मुलगी होती, एका ट्रॅव्हल कंपनीमध्ये गेलो होतो आम्ही, मी आणि माझी मैत्रीण. तर तिथे किती 19-20 वर्षाची मुलगी होती, इतकी मस्त. तिथं त्यांनी रिसेप्शनिस्ट म्हणून ती होती तिथं. किती पगार आहे ग तुला? ती म्हणली 25,000 पगार आहे मला. मग आता हा 25,000, मग शिकलीस किती तू? म्हटली 10वी झाली. मग पुढं काय शिकली नाहीस? नाही, लगेचच नोकरी लागली. मस्त दिसायला वगैरे छान नटून बिटून होती, छान दिसत होती. इंग्लिश मिडियमची होती, त्यामुळे इंग्लिश मस्त बोलत होती. त्या ट्रॅव्हल कंपनीमध्ये ती एकदम चपखल बसली होती, मस्त शोभत होती तिथं ती रिसेप्शनिस्ट म्हणून. सगळ्यांशी बोलणं करणं, इम्प्रेशन त्यांच्या येणाऱ्या कस्टमरवरती इम्प्रेशन पडायचं तिचं, आणि बोलायची स्टाईल तिची सगळ्या दृष्टीने इतकी छान होती. मग ही मुलगी मोठ्या सिटीमध्ये, छोट्या सिटीमध्ये ती जाईल का? आणि हल्लीच्या मुलांना काय वाटतं की एवढी 10वी शिकलेली मुलगी कशी करायची? पण त्या 10वी शिकलेल्या मुलीला एवढा छान पगार आहे, चांगल्या सिटीमध्ये राहतीये, तर त्यामुळे तिची इकडे इतर गावांमध्ये जायची तिची इच्छा नाही. म्हणजे एकूण काय झाले, सगळ्या ठिकाणीच वयाने वाढलेत आणि मुलं आहेत वयाने लहान. कारण मुलांचं वय जर का जास्त असेल तर ह्या मुलींना नको असतं ते. आणि पैशानी आर्थिक बळकटी हवी असेल तर मुलांचं वय तेवढं वाढायलाच पाहिजे ना. मग तेवढं वाढल्यावरती ह्या मुली त्यांच्याशी लग्न करत नाही. सगळीकडे हे काहीतरी असं विचित्र होऊन बसलेलं आहे. आधीच मुलांची लग्न हा प्रकार जरा अवघडच, त्यात आता मुली जरी कमी शिकलेल्या असल्या तरी नीट नेटकेपणा याच्यामुळे मुलींना नोकऱ्या चांगल्या लागतात. मुलांचा तो नोकरी चांगली लागणे, ती टिकवणे, त्यात एन्जॉय करणे हे काहीच नाही आहे. सगळं स्ट्रेस आहे त्यांना. आणि 25,000ची नोकरी मुलीला परवडते, पण मुलाला परवडत नाही. ती 25,000च्या नोकरी असलेल्या मुलाबरोबर कोण लग्न करणार, असं होतंय ना. त्यामुळे सगळ्या ठिकाणी मुलांचा प्रॉब्लेम आहे. मुलांच्यामध्ये नैराश्य. पण यावरती एक काय बरं का उपाय, मुली जशा हल्ली लग्न न करता जगायला शिकायला लागल्या. लग्न कशाला पाहिजे?
लग्न केलंच पाहिजे का? नाही ना करायला पाहिजे. नाही केलं तरी आयुष्य जाते की. नोकरी असते, कॉन्फिडन्स आहे जगण्याचा, वैचारिक पात्रता पातळी वाढलेली आहे, धाडस आलेलं आहे एकटं राहण्याचं. कुणाची गुलामगिरी बंधनं नको वाटतायत मुलींना, मग त्या लग्न करत नाही आहेत. तर मुलं का अशी होत नाही आहेत की नाही लग्न झालं तर नाही लग्न झालं, कुठे बिघडलं? मुलांच्या आईवडिलांना असं का वाटत नाही नाही मुलाचं लग्न झालं तरी चालेल? मुलीच्या आईवडिलांना वाटतंय ना लग्न नाही झालं तरी चालेल. परदेशी माझी एक मैत्रीण आत्ता परदेशी गेली आहे मुलीच्याकडे. मुलगी काही लग्न करणार आहे असं म्हणत नाहीये, तीच आपली येऊन जाऊन सारखी असते हल्ली. मुलीच्याकडे जाते नाही येते, जाते नाही येते. तसं मुलीच्या आया आणि मुली ह्यांच्या मनस्थितीमध्ये आता बदल झालेला आहे. त्या जगायला शिकलेल्या आहेत. तर मग मुलांना का तसं करता येत नाहीये? मुलांच्या पचनीच पडत नाहीये की हे बिनलग्नाचं राहणं. मुलांच्या आईवडिलांना असं वाटतं की आमच्या मुलाचं लग्न होत नाही, मुलाचं लग्न होत नाही, काय करायचं, मुलींच्या अपेक्षा वाढल्या असं म्हणून मुलींना आणि मुलींच्या आईवडिलांना, विशेषतः आईला नावं ठेवण्यापेक्षा मुलांनाही मुलाच्या आईवडिलांनी असं वाढवलं पाहिजे की नाही झालं तर नाही झालं, स्वयंपाकघरातलं शिक, सगळं शिक, तू घर सांभाळायला शिक, एकटा राहायला शिक. हे मुलाचे आई वडील देत नाही आहेत सपोर्ट. हा लहानपणापासून मुलांना सपोर्ट द्यायला पाहिजे, असंच शिकवायला पाहिजे, असंच तयार करायला पाहिजे. लग्न झालं तर झालं, नाही झालं तर झालं. फॅमिली आहे ना त्या मुलाला, जशी मुलीला फॅमिली आहे तशी मुलाला आहेच ना आईवडिलांची फॅमिली. मग मुलाच्या आईवडिलांना वाटतं किती वर्ष आम्ही जगणार, किती वर्ष आम्ही जगणार, मग मुलाला नको का जोडीदार? ह्या विचारातनं मुलाच्या आईवडिलांनी आता बाहेर पडायला पाहिजे. मुलांची लग्न होत नाहीत, झालेले लग्न असली तरी ती काही टिकत नाही आहेत. मग अशा वेळेला इतकं कन्फ्युजन आहे मुलाच्या आईवडिलांना की काय करावं. जसं काही खूप मोठं प्रलय आल्यासारखं वागतात. मुलाचं लग्न झालं नाही तर सगळे डिप्रेशनमध्ये असतात. अहो राहावा ना खुश. नाहीतरी सून आल्यावरती सासू म्हणणारी कुठे मुलाला आणि सुनेला सुखानं आणि खुशीनं राहू देते. मुलाच्या आईला घरामध्ये फुकट कामाला कोणतरी बाई पाहिजे असते, किंवा आत्तापर्यंत ते तसंच झालेलं आहे. एक मोलकरीण म्हणून तिला वागवलं गेलं, एक गुलाम म्हणून स्त्रीला वागवलं गेलं. आणि त्यांना तो एक स्वतः मला आता होत नाही तर मग मला हाताखाली कोणतरी पाहिजे, हाताखाली कोणतरी पाहिजे, यासाठी त्या मुलाचं लग्न करायचं. मुलाचा संसार, मुलाला जोडीदार यासाठी नाही, मुलाला सुखात राहावं यासाठी नाही. मग हे मुलाच्या आईवडिलांनी स्वतःची मानसिकता आता बदलायला पाहिजे की मुलाला मुलीच मिळत नाहीत, मुलाला मुलीच मिळत नाहीत, त्याच्यापेक्षा काय गरज नाही, लग्नाची काही गरज नाही. हे मुलाला त्यांनी शिकवलं पाहिजे. ही मानसिक स्थिती त्याची तयार करायला पाहिजे. पुढची 10 वर्ष लागतील कदाचित, पण मुलाच्या आईवडिलांनी हा बदल घडवून आणला पाहिजे. परिस्थिती ॲक्सेप्ट करत जायला लागणारच आहे, कारण लग्न होत नाही, झाली तर टिकत नाही.